वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेस हा लेसन आपण सुरू केला होता. त्यामध्ये आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 काय असतो, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 कसा असतो, तो कसा सिम्प्लिफाय करायचा, मायनर्स म्हणजे काय, कोफॅक्टर्स म्हणजे काय, इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला होता. आता मायनर्स आणि कोफॅक्टर्स जे तुम्ही शिकलाय त्याचा वापर करून तुम्हाला डिटर्मिनंट कोणत्याही रोनं किंवा कोणत्याही कॉलमनं ओपन करता येतं. डिटर्मिनंट तुम्हाला कोणत्याही रोनं किंवा कोणत्याही कॉलमनं ओपन करता येतो. आणि तो कसा, त्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार. काही वेळेला क्वेश्चन असा येतो परीक्षेमध्ये, एखादं तुम्हाला डिटर्मिनंट देतात आणि एक्सपांड दिस डिटर्मिनंट बाय थर्ड रो किंवा एक्सपांड दिस डिटर्मिनंट बाय सेकंड कॉलम असं म्हणलं की तुम्हाला ते कसं लिहायचं हे आपण पाहू. सगळ्यात आधी तुमच्या नेहमीच्या मेथडला हा डिटर्मिनंट आपण सोडून घेऊया. बरं, 1 इंटू, आता मला हळूहळू स्टेप्स डायरेक्ट कशा करतो बघा मी. 1 इंटू या चौघांचा डिटर्मिनंट, रो आणि कॉलम सोडून या चौघांचा डिटर्मिनंट. तो डिटर्मिनंट लिहिण्यापेक्षा डायरेक्ट सोडवाच ना. डिटर्मिनंट लिहिण्यापेक्षा डायरेक्ट सोडवा. बघा, -3 -0. नेक्स्ट एलिमेंट बाय चेंजिंग द साइन +1 इंटू रो आणि कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट म्हणजे -2 5 -2 -1. सोडवा बरं डायरेक्ट. मायनस इंटू मायनस +2, मायनस साइन द्यायचं आणि -2 इंटू 5 म्हणजे -10 म्हणजे ते +10 झालं. +2 इंटू हे रो आणि कॉलम सोडून या चौघांचा डिटर्मिनंट 0 मायनस -6 म्हणजे +6. आता आपला आन्सर आहे -3. -3 इंटू 1 म्हणजे -3. हे झाले 12 इंटू 1 म्हणजे 12. हे 6 टू द पुन्हा 12 + 12 24 मधून 3 गेले 21 म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, थोडक्यात 21 आली. आता मी हे फक्त इथे लिहून ठेवतोय ना की या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघा. काय डिटर्मिनंट आहे तुमचा? 1 -1 2 -2 3 5 -2 0 -1. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुमची आता किती आली होती? 21 आली. 21. आता आपण हा डिटर्मिनंट कशाला ओपन केला तर फर्स्ट रो न ओपन केला. कशाला ओपन केला? फर्स्ट रो न ओपन केला. आता समजा तुम्हाला हाच डिटर्मिनंट सेकंड रो न ओपन करायचा आहे. समजा सेकंड रो, तर त्याला काय लिहायचं असतं त्याने मी तुम्हाला काय लिहायचं आहे ते कसं लिहायचं हे शिकवतो तुम्हाला. बघा, आपल्याला सेकंड रो न ओपन करायचं आहे. रो सेकंड रो न ओपन करायचं. तर AIJ मध्ये मी तुम्हाला काय सांगितले सांगा. AIJ किंवा CIJ यांच्यामध्ये हा जो नंबर असतो तो रोचा असतो आणि हा काय असतो, कॉलमचा असतो. तुम्हाला आता समजा सेकंड रो न ओपन करायचं, सेकंड रो न ओपन करायचं, तर इथं कायम आयच्या जागी रोच्या जागी 2च दिसला पाहिजे. सेकंड रो न ओपन करायचं असेल तर तिथं आयच्या जागी कायम 2च दिसला पाहिजे. समजा थर्ड कॉलम न ओपन करायचं असेल, थर्ड कॉलम, तर जेच्या जागी कायम 3च दिसला पाहिजे. कायम 3 दिसला पाहिजे. एवढं साधं टेक्निक लक्षात ठेवायचं. अगदी सिंपल. बघा, आता आपल्याला हा सेकंड रो न डिटर्मिनंट ओपन करायचा आहे. आता आपल्याला सेकंड रो न सुद्धा डिटर्मिनंट ओपन करायचा आहे. हाच डिटर्मिनंट सेकंड रो न ओपन करायचा आहे. तर काय लिहायचं असतं पहिले सांगतो. सेकंड रो न ओपन करायचं आहे. AC थोडी स्पेस ठेवायची प्लस AC प्लस AC असं 3 वेळा लिहून काढायचं. AC 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 असं 3 वेळा लिहून घ्यायचं. थोडी स्पेस ठेवतो. ठीक आहे. आता तुम्हाला कशाला ओपन करायचं आहे तर सेकंड रो ना. कशाला ओपन करायचं? सेकंड रो. मग रोची जागा म्हणजे रो कुठे असतो? रो म्हणजे AIJ मध्ये आयच्या जागी रोचा नंबर असतो ना. मग इथं 2 2 2 2 2 2 असं
जेच्या जागी कॉलमची आपली जागा असते ना, कॉलम. मग पहिल्या वेळेस पहिला 1 1 घ्यायचा कॉलम मध्ये, मग इथे 2 2 घ्यायचं कॉलम, आणि इथं 3 3 घ्यायचं. आणि हे जर का तुम्ही सोडवलात तर तुम्हाला तुमच्या त्याच डिटरमिनंटची व्हॅल्यू सेकंड रो न ओपन करून मिळू शकते, सेकंड रो न ओपन करून. मग आता यामध्ये हे काय काय सांगा, हे तर A21 A22 A23 ते एलिमेंट पोझिशन्स आहेत, मी जे काल तुम्हाला दाखवले होते बघा, एलिमेंट पोझिशन. आता मला सांगा A21 म्हणजे कोण सांगा, तर सेकंड रो फर्स्ट कॉलम. A21 म्हणजे काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम. तो एलिमेंट काय बघायचा, तर तो -2 आहे. आणि ह्याला काय म्हणायचं सांगा, C21 ला काय म्हणायचं सांगा, तर तो को फॅक्टर आहे. ते काय सांगा, ते को फॅक्टर्स. मग को फॅक्टर्स कसे काढायचे मी तुम्हाला काल तेही शिकवले. म्हणजे मला 3 वेळाला को फॅक्टर्स काढून घ्यायचे, 3. आता मी बाजूला ते को फॅक्टर्स पर्यंत काढून घेतो. बघा, एक एक एलिमेंटचा को फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करूया. हे बघा, हा नंबर पर्यंत बघा, को फॅक्टर ऑफ 2 1, को फॅक्टर ऑफ 2 1 काय सांगितलं फॉर्म्युला काय तुम्हाला, -1 raised to I plus j, -1 raised to I plus j into determinant सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून उरलेल्या चौघांचं. आता बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून उरलेले चौघ म्हणजे बघा हे उरलेले चौघ कोण कोण सांगा, -1 2 0 -1. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून मी काल सांगितलं होतं प्रॅक्टिस करा, -1 2 0 -1, -1 2 0 -1. आता मागं -1 चा क्यूब आहे, म्हणजे ते आन्सर -1 असणार, बरोबर आहे, -1 चा क्यूब. आणि आता हा डिटरमिनंट ओरली सोडवा, हे झाले 1 आणि हे झाले -0, म्हणजे आन्सर 1 आला. डिटरमिनंटचा आन्सर 1 म्हणजे फायनल आन्सर आलं -1. कोणाचं आलं, C21 चा आन्सर. आता असं C22 काढायचं तुम्हाला, C22 म्हणजे -1 raised to 2 plus 2 into determinant सेकंड रो सेकंड कॉलम सोडून. हे बघा, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटरमिनंट. उरलेले चौघ कोण सांगा, 1 2 -2 -1, 1 2 -2 -1, 1 2 -2 -1. मग आता बघा, -1 ची फोर्थ पॉवर म्हणजे +1 आली, -1 ची फोर्थ पॉवर म्हणजे +1 आली. आता बघा, हे -1 -4 वाटलं तर रफर करा, -1 लिहितो मी, -1 -4 म्हणजे +4, 4 -1 3 आले बघा, 3 म्हणजे मल्टिप्लिकेशन सुद्धा किती आलं, 3 आले. आता आपल्याला C23 कॅल्क्युलेट करायचंय. काय करायचंय, C23 इज इक्वल टू C23 -1 raised to 2 plus 3 into determinant. आता मला सांगा 2 3 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सॉरी थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटरमिनंट. 1 -1 -2 0, 1 -1 -2 0, 1 -1 -2 0. बघा, सेकंड रो थर्ड कॉलम सोडून उरलेले चौघ कोण दिसतात ना, ते. आता मला सांगा, -1 ची फिफ्थ पॉवर म्हणजे -1 येणार आहे. आणि बघा, हे 0 मायनस ह्याचं मल्टिप्लिकेशन 2 म्हणजे परत -2 झाले, म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आलं त्याचं, +2. हा डिटरमिनंट तुम्हाला ओरली सोडवायला जमला पाहिजे. बघा, हा प्रॉडक्ट मायनस हा प्रॉडक्ट, त्याचा आन्सर बस, ते 3 मिळाले. आता बघा, A21 सांगा, A21 कोण आहे, सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये कोण आहे, तर -2 आहे. बघा, हा आला -2 इंटू C21 कोण आहे, बघा C21 इथे काढून ठेवले तुम्ही ब्रॅकेट मध्ये -1 प्लस A22, सेकंड रो सेकंड कॉलम, A22 कोण आहे, 3, A22 कोण आहे, 3. C22 कोण आहे, बघा C22 तो पण नंबर 3 आहे तिकडे, प्लस A23 2 3 म्हणजे 5,
इंटू C23 चा आन्सर किती आला सांगा, तिथं बघा 2 आले. बस फायनल आन्सर आता 2 × 2 मायनस मायनस प्लस झाले. 3 3 जा 9, 3 3 9 आणि 5 2 जा 10. 10 9 19, 19 19 प्लस 2 21. त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आली बघा, 21 आहे. म्हणजे आता मी कशाने ओपन केला, हा सेकंड रो ने ओपन केला. सेकंड रो ने ओपन केला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, रो ने ज्यावेळी तुम्हाला सेकंड रो पाहिजे ना, तर इथं रोच्या जागी कायम 2 2 2 2 2 2 दिसले पाहिजे. मग 1 2 3 कॉलमचे नंबर्स 1 1 2 2 3 3 सिक्वेन्सच टाकायचे, त्यात मागे पुढे करायचं नाही. तुम्हाला कोणत्या अजून एक दोन एक्झाम्पल झाल्याशिवाय कळत नाही कोणाला. मी आणखी एक दोन दाखवणार आहे, काळजी करू नका. याच्यातच एकच प्रॉब्लेम, एकच डिटरमिनंट तुम्हाला मी एकदा सेकंड रो न, एकदा सेकंड कॉलम न, थर्ड कॉलम न सगळ्यांना ओपन करून दाखवणार आहे. बघा हे लक्षात आलं तुम्हाला. आता हाच डिटरमिनंट मी आता काय करणार आहे, एखाद्या कॉलम न ओपन करणार आहे. कशाने ओपन करणार आहे, कॉलम. तर आधी मी बोर्ड रब करून घेतो, त्यात वेळ जातो मी. तर ओके, सेम डिटरमिनंट आता मला थर्ड कॉलम न ओपन करायचंय. कशाने ओपन करायचंय, थर्ड कॉलम. मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काय काय लिहायचं बघा. AC प्लस AC प्लस AC असं 3 वेळा लिहायचं. थर्ड कॉलम न ओपन करायचं ना. थर्ड कॉलम म्हणजे कॉलमच्या जागी सारखं 3 दिसलं पाहिजे. कॉलमच्या जागी काय दिसलं पाहिजे, 3. मला सांगा AIJ मध्ये I कोणासाठी असतो, रो साठी. J कोणासाठी असतो, कॉलम साठी. मग इथे कॉलमच्या जागी तुम्हाला आता 3 दिसलं पाहिजे, कारण थर्ड कॉलम ओपन करायचं ना तुम्हाला. थर्ड कॉलम, मग कॉलम साठी सारखा 3 दिसला पाहिजे बघा. 3 3 3 3 3 आणि 3. कॉलम साठी 3 दिसले. आता रो ची जागा भरायची. रो I अलीकडे असतो I. मग रोच्या जागी 1 1 2 2 3 3 हा तुमचा नेहमीचा सिक्वेन्स. 1 2 3 चा सिक्वेन्स तो आहे तसा ठेवायचा. 1 1 2 2 3 3. बस हे एकदा काय, हे टेक्निक तुम्हाला कळलं की नाही कसं लिहायचं. मी आता एकदा रो न पण करून दाखवलं, एकदा कॉलम न पण करून. हे एवढं तुम्हाला जर समजलं तर मात्र तुम्ही कोणत्याही रो आणि कोणत्याही कॉलम नाही ओपन करू शकता. पण याला प्रॅक्टिस लागते. म्हणजे झाल्यावर तुम्हाला मी सांगतो काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. बघा मला आता जे पाहिजे ते मी आता हे तयार करून घेतो. को फॅक्टर्स सगळे इकडे तयार करून घेतो. को फॅक्टर्स चला पहिले हा पहिला फॅक्टर आहे को फॅक्टर 1 3. C13 तुम्हाला पाहिजे म्हणजे -1 रेस टू 1 + 3 I + J इंटू डिटरमिनंट. आता मला सांगा 1 3 एलिमेंट कुठे आहे बघा. 1 3 चा अर्थ काय सांगा, फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटरमिनंट. -2 3 -2 0 -2 3 -2 0. आता मला सांगा -1 रेस टू 4 आहे की नाही, 4. त्याचा आन्सर +1 आलं. आणि बघा हे 0 0 -6 म्हणजे 0 + 6 म्हणजे 6. 0 - -6 म्हणजे +6. डिटरमिनंटची प्रॅक्टिस पाहिजे. आता C23 तयार करूया आपण. C23 हा तयार करूया. -1 रेस टू 2 + 3 इंटू डिटरमिनंट. बघा सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम सोडून 1 2 3 4 1 - 1 -2 0 1 - 1 -2 0 हे सोडवायचं. बघा -1 रेस टू 5 म्हणजे -1. -1 रेस टू 5 झालं ना. 5 म्हणजे ऑड आहे. -1. आता बघा हे 0 0 मायनस हा प्रोडक्ट 2. 0 - 2 म्हणजे -2 म्हणजे मायनस इंटू मायनस ते झाले +2. आता C33 काढायचं आपल्याला. C33 इक्वल्स
-1/3 + 3 इंटू डिटर्मिनंट. बघा थर्ड रो थर्ड कॉलम सोडून राहिलेल्या चौघांचा डिटर्मिनंट 1 - 1 -2 3 1 - 1 -2 3 1 - 1 -2 3 is equal to -1/6 म्हणजे +1. आता हे 3 -2 म्हणजे त्याचा आन्सर 1. हे बघा 3 मायनस हा प्रोडक्ट 2. 3 - 2 म्हणजे किती 1. 1 × 1 म्हणजे 1. ओके हे मिळाले. चला आता A13 आता ही पोझिशन असते लक्षात ठेवा. 1 3 इंटरसेक्शन कोण सापडलं त्याचं 2. हे बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये इंटरसेक्शन कुठं मिळालं बघायचं. काल मी दाखवलंय एलिमेंट पोझिशन, तो कालचा पार्ट आजचा पार्ट सारखा बघा. A13 ला कोण आहे सांगा 2 इंटू C13 चा आन्सर तुम्हाला काय मिळालं सांगा 6 प्लस A23 कोण आहे बघा 2 3 इंटरसेक्शन मध्ये कोण मिळालं 5. सेकंड रो थर्ड कॉलम इंटरसेक्शन बघायचं. 2 3 चा आन्सर किती आहे बघा 2 आहे. तेवढं आहे. C23 चा आन्सर 2 आहे प्लस A33 कोण आहे बघा थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे -1 आहे. A33 कोण आहे -1 आहे इंटू C33 चा आन्सर काय आहे +1 आहे. ठीक आहे. 6 2 12 साईडने 12 प्लस 5 2 10 आणि -1 यांची ऍडिशन झाली 22 मधनं 1 गेले म्हणजे 21. त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू बघा किती आहे तर ती 21 आहे. ठीक आहे. त्या डिटरमिनंट आता खरं तर आपण फर्स्ट रो नाही की नाही आपण डायरेक्ट ओपन करायला शिकलोच आहे. फर्स्ट रोनं कसं ओपन करायचं तुम्ही शिकलाच आहे. पण मग ते बाय चेंजिंग द साइन मी जे म्हणतो ना ते का म्हणतो त्याचं आता कारण तुम्हाला आत्ता सांगणार आहे. बाय चेंजिंग द साइन का म्हणतो मी, साइन कसं बदलतं काय होतं मी तुम्हाला ते आता इथे दाखवणार आहे. म्हणजे आता फर्स्ट रोनं ओपन करून दाखवणार. खरं तर आपण नेहमीच फर्स्ट रोनं ओपन करतो पण या प्रोसेसनं फर्स्ट रोनं ओपन करून दाखवणार आहे. या प्रोसेस ओके. आता आपण सेम डिटरमिनंट फर्स्ट रो न ओपन करणार. फर्स्ट रो जो आपण नेहमीच करतो बघा हा 1 इंटू या चौघांचा मग बाय चेंजिंग द साइन म्हणतो बघा मी. तर ते चेंज का होतं तुम्हाला आता इथे समजेल. ठीक आहे. फर्स्ट रो ओपन करायचं नेहमी पण आपलं काय मी आपण पहिले AC प्लस AC असं 3 वेळा लिहिलं. AC आणि AC कशाने ओपन करायचं आहे फर्स्ट रो न ओपन करायचं. मी आता परत सांगतो तुम्हाला AI जे यामध्ये I काय असतो सांगा रोचा नंबर असतो. जे काय असतो सांगा कॉलमचा नंबर असतो. तर तुम्हाला फर्स्ट रो न ओपन करायचं ना मग I च्या जागी कायम 1 दिसला पाहिजे. कायम हे बघा 1 1 1 1 1 1 रोच्या जागी 1 दिसला पाहिजे. आता कॉलमच्या जागा आपल्या कॉलम नेहमीप्रमाणे आपलं 1 2 3 नंबर जायचे पण इथं 1 इथं 2 आणि इथं 3. याला म्हणायचं आपण हे आपण कशाने ओपन करायला पाहिजे आता फर्स्ट रो न ओपन करायला पाहिजे. कशाने ओपन करायला पाहिजे फर्स्ट रो न ओपन करायला पाहिजे. बघा C11 कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. C11 म्हणजे -1/1 + 1 इंटू डिटर्मिनंट. C11 म्हणजे ही पोझिशन बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ते सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट म्हणजे 3 5 0 -1. आता -1 चा स्क्वेअर म्हणजे +1 येतो. -1 चा स्क्वेअर काय येतो +1 आणि मग डिटर्मिनंट आपण हा -3 -0 म्हणजे -3. फायनल आन्सर आला तुमचं -3. आता नीट लक्ष द्या आपल्याला C12 कॅल्क्युलेट करायचं आहे. C12 -1/1 + 2 -1/2 आणि मग C12 म्हणजे तो डिटर्मिनंट. पहिले C12 आहे कुठं बघा 1 आणि 2
फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून 1 2 3 4 फर्स्ट रो सेकंड कॉलम है C12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून राहिलेले 4 -2 5 -2 -1 -2 5 -2 -1 इक्वल्स. आता कारण कळेल तुम्हाला -1 चा क्यूब येणार आहे मग ते साइन -1 येणार आहे -1 इंटू हा जो डिटर्मिनंट आहे तो 2 हा 2 आणि हे -10 म्हणजे 12. आता कळलं का बघा तिथं -1 रेस टू ऑड नंबर असल्यामुळं ते साइन निगेटिव्ह येतं म्हणजे ह्याला जोडून निगेटिव्ह साइन येतं निगेटिव्ह. मग मायनसला परत एक मायनस साइन आलं की साइन चेंज होते की नाही म्हणून मी तिथं म्हणत असतो सेकंड एलिमेंटला बाय चेंजिंग द साइन. कारण तिथं -1 रेस टू 3 येत असतात तिथं काय त्या पोझिशनला -1 रेस टू 3 म्हणजे निगेटिव्ह 1 येत असतात आणि हा येणारा -1 आणि तिथला -1 मिळून ते साइन काय होतं सोडवताना प्लस होतं. 12 नंतर 12 खरं -12 आणि आता थर्ड A13 सॉरी C13 -1 रेस टू 1 प्लस 3 म्हणजे -1 रेस टू 4 म्हणजेच 1 येतं 1 म्हणजे +1 येतात +1 म्हणून मी इथं म्हणतो आहे ते साइन घेत जावा. इथं पण पहिल्या एलिमेंट मध्ये -1 चा स्क्वेअर होतो की नाही बघा -1 चा स्क्वेअर म्हणजे +1 म्हणून आहे तसा आपण तो नंबर घेतो. इथंच तेवढं बदलतो कारण तिथं काय होत असताना हे -1 रेस टू 3 म्हणजे -1 येत असतात साइन थोडक्यात तिथं चेंज होत असतं. हे त्याचं खरं कारण आहे. काही लोकांना कळतं नाही कळतं फक्त लक्षात ठेवायचं की बाय चेंजिंग द साइन एवढं लक्षात ठेवायचं. इंटू 1 3 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून -2 3 -2 0 -2 3 -2 0 -1 रेस टू 4 म्हणजे +1 हे सोडूया 0 0 -6 म्हणजे +6 म्हणजे आन्सर 6 आहे. हे आता सगळे चला A11 कोण सांगा A11 तर एलिमेंट आहे 1 ब्रॅकेट मध्ये C11 चा आन्सर किती आहे सांगा -3 प्लस A12 कोण आहे सांगा बघा A12 -1 आणि तिकडचं C12 चा आन्सर किती -12 प्लस A13 म्हणजे कोण सांगा 2 1 3 असं पटकन कळलं पाहिजे 1 3 जागेला कोण आहे एवढी त्याची प्रॅक्टिस पाहिजे. C13 किती आहे 6 आहे C13 6 ह्याचा आन्सर -3 मायनस इंटू मायनस +12 आणि 6 टू द पुन्हा +12 12 आणि 12 24 24 मधून 3 गेले म्हणजे 21 शिल्लक राहील. हे झालं त्यात तुमच्या डिटरमिनंटची व्हॅल्यू 21. ओके आता अशा प्रकारे तुम्हाला काय यामध्ये कुठल्याही रोनं किंवा कुठल्याही कॉलमनं तुम्हाला एखादा डिटरमिनंट ओपन करता आला पाहिजे. हा प्रॅक्टिस करताना म्हणजे हे ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेत असा प्रश्न येतो त्यावेळेस तुम्ही असं ओपन करायचं. थर्ड रोनं ओपन करा फर्स्ट रोनं ओपन करा असं आलं की अशा प्रकारे. पण इतर वेळेला मी मगाशी असं आन्सर डायरेक्ट 21 कसं काढलेलं आठवतंय किंवा 3 मागच्या लेक्चरमध्ये 3/3 चा डिटरमिनंट कसा सोडवायचा दाखवलाय ते आठवतंय. इतर वेळेला तसंच सोडवायचं नेहमी इतर वेळेला तसंच सोडवायचं. पण ज्यावेळेस असा प्रश्न येतो की ओपन द डिटरमिनंट किंवा एक्सपांड द डिटरमिनंट अलॉंग विथ किंवा अलॉंग थर्ड रो अलॉंग थर्ड कॉलम किंवा विथ सेकंड रो विथ सेकंड कॉलम असं जेव्हा विचारतात त्याच वेळेला हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचं साधं टेक्निक बघा हे महत्वाचं आहे. रोच्या जागी कोण पाहिजे कॉलम जागी कोण पाहिजे एवढं एकदा कळालं की तुम्ही कसंही ओपन करू शकता. लक्षात आलं सगळं. आता तुम्ही घरात काय करायचं आहे बघा एक्सरसाइज 4.1 काढा सगळ्यांनी. एक्सरसाइज 4.1 आणि त्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये 4 डिटरमिनंट्स तुम्हाला एक्सपांड करायचे आहेत. किती 4. हे सगळेच्या सगळे तुमचं डायरेक्ट असलं नाही हे असलं वगैरे काही करायचं नाही. मी असं करतो की नाही बघा हे इंटू या चौघांचं डिटरमिनंट बाय चेंजिंग द साइन असं जे करतो ना डायरेक्ट मेथड त्यानं तुम्हाला हे 4ही डिटरमिनंट्स काय करायचं तुम्हाला ओपन करायचं. हा एवढा क्वेश्चन सगळ्यांनी स्वतः फक्त फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 4 आहेत ना तेच
क्वेश्चन 2 पासून काहीही करायचं नाही, फक्त क्वेश्चन नंबर 1 मध्ये हे 4 डिटर्मिनंट्स ओपन करायचे आणि ते सुद्धा जर त्यात तुम्हाला काही आलं नसेल तर मला फक्त मेसेज पाठवा, सर मला हा ओपन करता आलेला नाही, तेवढा मी करून मग मी पुढे जाईल जे काय असेल ते. लक्षात आलं सगळ्यांना? एक्सरसाइज 4.1 फर्स्ट क्वेश्चन, त्यातले 4 डिटर्मिनंट्स स्वतः सोडवून ठेवा. बाकीचा पार्ट नेक्स्ट पिरियड मध्ये. टिल देन गुड बाय.